टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती कारागृह पोलीस भरती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 26 मार्चपर्यंत ही पोलीस भरती या ठिकाणी असणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्यभरातील जे काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी येऊन आपली फिजिकल जी टेस्ट आहे ती या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते। यानंतर या ठिकाणी लेखी परीक्षा देखील पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो या शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती ही टेस्ट या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। साधारणतः ज्या जागा आहेत त्या 513 जागा आहेत आणि या 513 जागांसाठी ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। 2022-23 मध्ये ही भरती प्रक्रिया पार पडणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणास्तव ही भरती प्रक्रिया रखडली होती आणि आता ही 2025 मध्ये भरती प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। मोठा प्रतिसाद तरुणांकडनं विद्यार्थ्यांकडनं या भरती प्रक्रियेला मिळताना आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रातल्या जे कारागृह आहेत त्या कारागृहांसाठी ही पोलीस भरती या ठिकाणी पार पडते। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत डॉक्टर संदीप भाजीबाकरे आहेत, पोलीस उपायुक्त। सर, भरती प्रक्रिया पार पडते, काहीसा गोंधळ देखील या ठिकाणी सकाळी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, त्याचे व्हिडिओ काही समोर येत आहेत। काय नेमकी आत्ताची नेमकी काय परिस्थिती? साधारणपणे 1.5 महिन्यापासून 29 जानेवारीपासून आपण ही भरती प्रक्रिया राबवत आहोत। सुरुवातीला सिस्टीम रोल ऑन होईपर्यंत आपण 500, 1000, 1500 अशा पद्धतीनं कॅन्डिडेट्सला बोलवलं होतं। त्यानंतर आपली सिस्टीम स्मूथली सुरू झाल्यानंतर आपण जवळजवळ 4000 फॉर्म्स आपण प्रोसेस करण्याच्या हिशोबानं साधारणपणे 1,500 कॅन्डिडेट्स ॲक्च्युअल टर्न आउट या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 1,500 विद्यार्थ्यांचा फिजिकल टेस्ट आपण मागील 1 महिनाभरापासून आपण करत आहोत आणि अत्यंत स्मूथली ही प्रक्रिया सुरू आहे। आज महिलांचा पहिला दिवस होता आणि त्यामध्ये महिलांच्या बरोबर भाऊ किंवा वडील असे पॅरेंट्स जवळजवळ प्रत्येक लेडी कॅन्डिडेट बरोबर असल्यामुळं थोडासा सुरुवातीला ज्यावेळेला 4:30 वाजता आम्ही आतमध्ये सोडत होतो तेव्हा थोडासा क्राऊड दिसत आहे, परंतु ओव्हर क्राऊडिंग किंवा स्टॅम्पेड किंवा असं मोठ्या प्रमाणावरती कुठं काय गोंधळ झाला अशी काही परिस्थिती नाही आहे। 4:30 वाजता सगळ्या कॅन्डिडेट्सला आतमध्ये घेण्यात आलं, शिस्तीत रांगेत सर्वजण आतमध्ये आले आणि भरती प्रक्रिया मागील 1.5 महिन्यापासून ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने स्मूथली सुरू आहे। सर, ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे आणि मग सोशल मीडिया असू दे किंवा इतर माध्यमातून एक असं विद्यार्थ्यांना आमिष देखील दाखवली जातात वेगवेगळ्या पद्धतीची, काय नेमकं आव्हान तुम्ही काय करणार या सगळ्या तरुणांना? अशा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला कुणीही बळी पडू नये। भरती प्रक्रिया अत्यंत फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट पद्धतीनं चाललेली आहे। कुठल्याही आमिषाला कुणीही या ठिकाणी सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक आणि टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे। या ठिकाणी 100 मीटर आणि 800 मीटर जे महिलांच्यासाठी आहे तर ते RFID टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे। जे गोळाफेक आहे गोळाफेक देखील लेझर टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे। मॅन्युअल इंटरव्हेन्शनला या ठिकाणी 0% चान्स आहे, त्यामुळं कोणी जर या ठिकाणी काही दावा सुद्धा करत असेल तो सुद्धा हास्यास्पद आहे। त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही आमिषाला बळी पडायचा काही विषय नाही। इथं फक्त मेरिटवरतीच कॅन्डिडेट भरती होऊ शकतो। तर मेरिटवरतीच कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्शन होईल, त्याची निवड होईल असं पुणे पोलिसांकडून सांगितलं जात आहे ना। आपण पाहू शकतो या ठिकाणी ही फिजिकल टेस्ट नंतर जी लेखी परीक्षा आहे ती 6 एप्रिल रोजी पार पडणार आहे अशी देखील माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।